नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर दिव्यांग बांधवांसाठी एक मोठी खुशखबर आहे। विशेष सहाय्य योजनेचा निधी मंजूर झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर जी-आर म्हणजे निधी कशा पद्धतीने वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण जी-आर निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता दिव्यांग बांधवांसाठी ही प्रथमतः मोठी खुशखबर काय आहे, या योजनेची निधी कशा पद्धतीने मंजूर झालेला आहे त्याबद्दल सर्वात महत्त्वपूर्ण पॉइंट आपण हायलाईट करणार आहोत। त्यानंतर जी-आर पाहणार आहोत। बघा, तुम्ही अपडेट पाहू शकता। शेवटी जी-आर देखील आपण पाहणार आहोत। दिव्यांग बांधवांसाठी मोठी खुशखबर, विशेष सहाय्य योजनेचा निधी मंजूर। महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने सन 2026-27 या वर्षासाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे। बघा, नेमकं कोणत्या योजनांसाठी निधी मंजूर आहे? संजय गांधी निराधार अनुदान योजना म्हणजे दिव्यांगासाठी, आणि श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना। त्यानंतर महत्त्वाचे मुद्दे काय आहेत हायलाईट करणार आहोत। डीबीटीद्वारे थेट वितरण होणार आहे, म्हणजे मंजूर झालेला जो निधी आहे तो लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे वर्ग केला जाणार आहे। कामकाज हस्तांतरण दिनांक 1 एप्रिल 2026 पासून हे कामकाज आता थेट दिव्यांग सक्षमीकरण विभागाअंतर्गत हाताळले जात आहे। शासकीय निर्णय दिनांक 30 जुलै 2026 ही माहिती गरजू दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। बघा, जी-आर देखील आपण अटॅच पाहत आहोत। विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग मंत्रालय मुंबई दिनांक 30 जुलै 2026 चा जरी जी-आर असला तरी अतिशय दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाचा जी-आर आहे। आपल्याला वेळ मिळाला नाही त्यामुळे व्हिडिओ लवकर पडलेला नाही। बघा, या ठिकाणी पाहू शकता शासन ज्ञापन काय सांगतोय। विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिनांक 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येत आहे। सन 2026-27 या वित्तीय वर्षांकरिता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। ही जी रक्कम आहे ती रुपये हजारात आहे। पाहू शकता तुमच्या समोरच हा जी-आर आहे। बघा, या योजनेचे नाव आणि लेखाशीर्ष, संगणक सांकेतांक आणि सन 2026-27 साठी एकूण मंजूर तरतूद म्हणजे पुरवणी मागणीसह, आणि डीबीटी म्हणजे खात्यात वर्ग करावयाचा जो निधी आहे तो देखील तुम्ही पाहू शकता। पहिला आहे 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण, 02 समाज कल्याण, 101 दिव्यांगाचे कल्याण आणि 09 दिव्यांग व्यक्तींना अनुदान, 0901 संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना हे कार्यक्रम। व या ठिकाणी सन 2026-27 साठी एकूण मंजूर तरतूद जी आहे ती पुरवणी मागणीसह 4 आणि डीबीटी खात्यात वर्ग करावयाचा जो निधी आहे तो 6 म्हणजे 7700.000 आणि 693.000 म्हणजे 125879 1.24 म्हणजे इतर प्रशासकीय खर्च आणि सहाय्यक अनुदाने वेतनेतर। त्यानंतर दुसरं आहे 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण, 02 समाज कल्याण, 101 दिव्यांगाचे कल्याण, 09 दिव्यांग व्यक्तींना अनुदान, 0902 श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना कार्यक्रम, 2235E039 20 इतर प्रशासकीय खर्च 700.000 आणि 56.000 सहाय्यक 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर। पाहू शकता एकूणच 15,000.000 आणि 12,000.000 अशा पद्धतीने दिव्यांग बांधवांसाठी ही मोठी खुशखबर आहे। म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी एकूणच विशेष सहाय्य योजनेचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।